विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई बेस कर हेलो हेरा हेलो हेलो हरी महाराजांचा आवाज थोडा वाढवा. रामकृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 हरी हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय हरी जय राम कृष्ण जय हरी जय राम कृष्ण जय जय हरी राम कृष्ण जय हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम हरि हरि जय जय राम 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 हरी जय जय राम ओ रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणा विठ्ठल आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हण विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवी वर सर्व सुखाचे आदर बापर कुमादेवी वर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवी वर सर्व सुखाचे आदर बापर कुमादेवी वर सर्व दुःखाचे आगर बापर कुमादेवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम
लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम करे टाळी बोला मुखे नाम करे टाळी बोला मुखे नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळ विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळ हा सुख सोहळा स्वर्गी नाही हा सुख सोहळा स्वर्गी नाही हा सुख सोहळा स्वर्गी नाही कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ 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 मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा सकळांसी येथे आहे अधिकार सकळांचे येते आहे अधिकार सकळांसी येथे आहे अधिकार सकळांचे येते आहे अधिकार कलियुगे उद्धार हरीच्या नामे कलियुगी उद्धार हरीचा नाम कलियुगी उद्धार हरीचा नाम तुका म्हणे नामा पाशिचारी मुक्ती तुका म्हणे नामा पाशिचारी तुका म्हणे नामा पाशिचारी मुक्ती तुका म्हणे नामा पाशिचारी ऐसे बहुता ग्रंथी बोलिये ऐसे बहुता ग्रंथी बोलिले ऐसे बहुता ग्रंथी बोलिले विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळ विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळ हा सुख सोहळा स्वर्गी नाही हा सुख सोहळा स्वर्गी नाही हा सुख सोहळा स्वर्गी नाही विठोबार विठोबार कुमार कुमारी विठोबार जय कुमार जय कुमार जय विठोबार कुमार विठोबार जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार विठोबार जय विठोबार कुमार विठोबार विठोबार कुमार विठोबार विठोबार कुमार विठोबार लागोनिया पाया विनवितो तुम्हाला 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 लागोनिया पाया
पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुकी नामा करे टाळी बोला मुकी नामा विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा करटाळी बोला मुखी नाम करटाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही स्वर्गी नाही हा सुख सोहळा स्वर्गी नाही
टाळी वाजवा बोला 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 ढोला 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 विठ्ठल 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 श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम गुरु सावळराम बाबा काशीनाथ बाबा छत्रपती शिवाजी महाराज पवन सुत हनुमान की अवधूत चिंतन गुरुदेव भाई समंतन की लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही सकळांसी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही तुका म्हणी नामा पाशी चारी मुक्ती तुका म्हणी नामा पाशी चारी मुक्ती ऐसे बहुता ग्रंथी बोलियेले विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही विठ्ठल 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 लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांची दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका आत्मरूप गणेश स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारुण आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेणी बोलतो वचनाती भाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी काय माझी वाणी मानेल संतासी रंजव चित्तासी अपुलिया मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंग कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू संत जगदवंद जगदमान्य महाराष्ट्रभूषण वैराग्यमूर्ती वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी विराजमान असणारे श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 5 चरणाचा अभंग असून तुकोबार या अभंगाच्या माध्यमातून
विठ्ठलाचं नामचिंतन करण्याकरता पाया पडून विनवणी करतात. विठ्ठल 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 अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे, तुकोबारांचं म्हणणं आहे की मी तुमच्या पाया पडतो, तुम्हाला विनवणी करतो की तुम्ही हाताने टाळी आणि मुखाने नामचिंतन करा. करे टाळी बोला मुखी नाम. बरं, नामचिंतन करा असं म्हटल्याबरोबर लोकांनी विचारलं, तुम्ही सांगता नामचिंतन करा नामचिंतन करा, पण देवाला काही एकच नाव आहे का? अनेक नाव आहे. मग त्यापैकी कोणत्या देवाचं नामचिंतन करा? तुकोबारा म्हणतात विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. आणि विठ्ठल नामातून जो आनंद प्राप्त होतो, जे काही सुख प्राप्त होतं, हे सुख स्वर्गात देखील उपभोगायला मिळणार नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. बरं, स्वर्गात नाही यात नवल नाही, तर याच नामचिंतनाच्या जोरावर वैकुंठालाही जाण्याचा मार्ग सोपा होतो. मग त्याकरता काय केलं पाहिजे? कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. बरं, नामचिंतन करण्याकरता काही विशिष्ट अधिकाराची गरज आहे का? तुकोबारा म्हणतात नाही. नामचिंतन करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. सकाळासी येथे आहे अधिकार. आणि या कलियुगामध्ये उद्धार करायचा असेल तर एकमात्र साधन म्हणजे हरीचं नाम आहे. कलियुगी उद्धार हरीच्या नाम आहे. याच नामाजवळ चारही मुक्ती राहतात. तुकोबारा म्हणतात मी सांगतो असं नाही, ऐसे बहुता ग्रंथी बोलिले. असा अभंगाचा सरळ आवडतं. विठ्ठल विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी आज कशा निमित्ताने कार्यक्रम आहे, उपस्थित सर्व भाविकांना जर या गोष्टीची माहिती असेल तरी सुद्धा सांगणं हे माझं आद्य कर्तव्य ठरतं. या न्यायाने मौजे वडघर या गावामध्ये काहीतरी ठिकाण काटोरीपाडा या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे असणारे कैलासवासी गजानन हेंदर पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे पुतणे आदरणीय श्री विजय वसंत पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झालेलं हे विठ्ठल रखुमाई मंदिर आणि त्या मंदिरामध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा उद्या या ठिकाणी संपन्न होणार आहे, नाही का? आणि तत्पूर्वी 2 दिवस अगोदर कीर्तनाच्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेलं आहे. त्यातला पहिला दिवस संपन्न झालेला आहे आणि दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या किंचित पामराकडे सुपूर्द करण्यात आलेली. या ठिकाणी येण्याचा योग ज्यांच्यामुळे प्राप्त झाला, यात परिवाराशी असणारे काही मित्रत्वाचे संबंध असतील. आदरणीय श्री मदनजी नाईक असतील, नाही का? आणि विजयजी नाईक, नाही का? आणि त्याचबरोबर संपूर्ण हे पाटील परिवार यांच्या संगनमतातून ही सेवा माझ्याकडे सुपूर्द केलेली आहे. सेवेचं निमित्त सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. प्रथमतः संपूर्ण पाटील परिवाराला मी मनापासून धन्यवाद देतो की आपण सर्व मंडळींनी एकत्रित येऊन पुढच्या या पिढीला, नाही का, पांडुरंगाचं दर्शन व्हावं आणि आपलं जीवन कृतार्थ व्हावं या हेतूने या ठिकाणी मंदिराची उभारणी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा उद्या संपन्न होणार आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने पुढच्या पिढीने सगळ्यांनी या पिढीचं कौतुक करावं की आपल्या पूर्वजांनी हा अमोल ठेवा आपल्याकरता राखून ठेवला. नाहीतर तसं पाहिलं तर पांडुरंगाचं दर्शन घेण्याकरता आपल्याला पंढरपूरला जर जायचं असेल तर किती तास उभं राहावं लागतं हे सगळ्यांना कल्पना आहे. पण आपल्या दारामध्ये पांडुरंगाचं दर्शन प्राप्त होणार आहे म्हणजे याच्यापेक्षा आपलं वेगळं भाग्य काही नाही. पण खऱ्या अर्थाने पुनश्च त्यांना धन्यवाद देतो आणि उद्या प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे. बरं, तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल प्रपंच आणि परमार्थ याच्यामध्ये फरक असा आहे, प्रपंचातलं कितीही करा तरी पूर्ण होत नाही आणि परमार्थ मरायच्या अगोदर ठरवलं तर अपूर्ण राहत नाही. आता त्यांच्या अंतःकरणामध्ये हा संकल्प होता की मंदिर पूर्ण व्हावं आणि त्याच्यामध्ये मूर्ती विराजमान व्हावी आणि मंदिराचं काम पूर्ण होत असतं. पाया खोदला, भिंती झाल्या, कळस झालं की मंदिर पूर्ण होतं. देवळाच्या कामा कळसो आणि कळस झाला की मंदिर पूर्ण होतं. पण घराच्या बद्दल जर आपण विचार केला कितीही करा घराचं पण अपूर्ण राहतं की तसं जीवनामध्ये प्रपंच कितीही करा अपूर्ण राहतो, पण जर ठरवलं तर मरायच्या अगोदर पूर्ण होतो तो परमार्थ.
आणि या न्यायाने मंदिर पूर्ण झालेलं आहे. उद्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे, पण तत्पूर्वी एक नामचिंतन घडावं आणि ही जागा पवित्र व्हावी. कारण नामचिंतनामध्ये एवढं सामर्थ्य आहे, दोन्ही दृष्ट्या सफल असणारं साधन आहे. याच नामचिंतनाच्या जोरावर दोषांची अर्थात पापाचीही निवृत्ती होते आणि पुण्याचीही प्राप्ती होते. होते की नाही? प्रमाण पाठ आहेत तुम्हाला. जेथे तुझ्या कीर्तनाचा घोष, जळती पापे पळती दोष. हरि उच्चारणी अनंत नाम संकीर्तन साधन पै जळतील. दोषांची पापाचीही निवृत्ती होते आणि पुण्याची प्राप्ती होते. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना होणार. आता उद्या भगवान पांडुरंग विराजमान होणार आहे. जसं मंदिर स्वच्छ केलं की नाही, तसं आपल्याही हृदयामध्ये भगवंताचं वास्तव व्हावं याकरता ते अंतःकरणही पवित्र करावं लागतं. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ राहे तेथे. आणि अंतःकरण पवित्र कशाने होतं तर नामाने पवित्र होत असतं. कारण भगवंताचं नाम अपवित्रांना पवित्र करणारं असल्या कारणाने आज आवर्जून या ठिकाणी या अभंगाची निवड केली. मलाही प्रश्न पडला होता, महादेव महाराजांनी विचारलं मी, नाही का, कोणता घेऊ. बराच वेळ संकटातच होतो मी. कारण काल तसं काही बंधन नाही आजच्या दिवसाला, नाही का. कारण काल अभंग घेतला होता साजेसा देव घरा आला, बरं का. आता उद्या अभंग ठरलेला असतं. समजा देव बैसले, नाही का, उभारीला हात जगी जाणविली मात, हा अभंग ठरलेला आहे. पण आजच्या दिवसाला कोणता घ्यावा मोठा प्रश्न. म्हटलं विठ्ठल रखुमाई मूर्ती प्राणप्रतिष्ठा आहे, थोडंसं विठ्ठलाचंच नामचिंतन घडावं आणि विठ्ठल शब्दातून त्या विठ्ठलाचं पांडुरंगाचं काय यथार्थ महत्त्व आहे तेही आपल्याला या अभंगाच्या माध्यमातून कळून यावं याकरता या अभंगाची निवड केलेली आहे, बरं का. प्रसंग सगळ्यांच्या लक्षात आलेला आहे. संकल्पित वेळेमध्ये अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. वेळ किती झालेली आहे माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं ठाऊक आहे, बरं का. आणि वेळ सध्याची जर आपण बघितली तर 9:30 ते 11:30, बरं का. वास्तविक 9 ते 11 वेळ असली, 11 वाजले की माणसं आ करतात. आता तर 11:30 वाजेपर्यंत थांबायचं. सगळ्यांना 7 ते 9ची सवय लागली, नाही का राजू दादा. आणि 9 ते 11 आणि त्याच्या पुढे आता 9:30 ते 11:30 म्हणजे फारच जड जाणार आहे. पण तुम्ही सगळी मंडळी जुनी आहात आणि 9 ते 11ची सवय असल्यामुळे फारसं तुम्हाला काही तसं काही वाटत नाही, नाही का. इकडे सगळे 9 ते 11. आमच्याकडे तर आता मला वाटतं 7 ते 8, 7 ते 9 झालं आहे सगळं. याही भागामध्ये आहेत चालू, पण आज विशेषत्वाने या ठिकाणी या प्रिवराचं वेळेचं नियोजन केलेलं आहे. तेव्हा असो, यथामती यथाशक्ती यथावकाश जसं माझ्या बुद्धीला जमेल त्या पद्धतीने ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करणार. समोर बसले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ सर्व भक्तिमन माता सर्वांच्या चरणी अनन्य भाव नतमस्तक होऊन आपण कीर्तन द्रव्य प्रयोग या विठाला 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 विठ्ठल. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आणि तुकोबराई अभंगाच्या माध्यमातून हात जोडून पाया पडून तुम्हा आम्हाला विनवणी करतात की बाबांना हाताळी टाळी मुखाने नामचिंतन तुम्ही करा, बरं का. वास्तविक संत महात्मे तुम्हा आम्हाला पहिल्यांदा उपदेश करतात, थोडासा फक्त थोडासा उपदेश करतात आणि त्यांच्या उपदेशाने परिणाम होतो. त्याचं कारण आहे उपदेशाच्या पाठीमागे उपासनेचं सामर्थ्य असावं लागतं. कारण उपदेश अधिक उपासना बरोबर परिणाम. आणि त्यांनी उपदेश करत असताना एका जन्मापुरता उपदेश केला नाही, तर मग मागे बहुता जन्मी हिची करीत आलो आम्ही. बहुता जन्माचं जाऊ द्या, पण तुकोबरांच्या 2-4 जन्माचा जर आपण विचार केला तर तुकोबराय अगोदर नामदेवराय आहेत, त्या अगोदर उद्धवजी आहेत, त्या अगोदर अंगदजी आहेत आणि त्या अगोदर प्रल्हादजी आहेत. जनाबाई सांगतात हिरण्यकश्यप कुळी नामा प्रल्हाद, पद्मिनी नाम माझे श्रेष्ठ दासीचे पद, दुजा अवतारी असी अंगद राम भक्त, मंथरा नाम माझे भरते मारी लीलात, द्वापरे कृष्ण सेवे उद्धव जन्मला, कुब्जा नाम देवे माझा उद्धार केला, खलित नामदेव विठ्ठल चरणी त्याचीच सेवे लागी दासी जन्मली जनी, संयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, आणि पाठीमागे डोळे झाकून उभी ते जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर. 4ही युगामध्ये
जनाबाई होत्या आणि जनाबाई सांगतात की हा बाबा ज्यावेळेस नामदेवराय होता त्यावेळेस मी जनाबाई होते, हा बाबा ज्यावेळेस अंगद होता तेव्हा मी मंथरा होते, हा बाबा उद्धव होता तेव्हा मी कुब्जा होते, आणि हा बाबा प्रल्हाद होता त्यावेळेस मी पद्मिनी नावाची दासी होती. आणि प्रत्येक अवतारामध्ये उपासनाही केली आणि उपदेश सुद्धा केला. प्रल्हादजी असताना उपासना केली भगवान नारायणाची. प्रल्हाद नाम उच्चारी नाही किंवा सत्वर उच्चारी प्रल्हादी बिंबला उपासना केली आणि उपदेश सुद्धा केला विद्यार्थी वर्गाला. ज्यावेळेस प्रल्हादाच्या बापाने म्हणजे हिरण्यकश्यपने प्रल्हादाला शिक्षण घेण्याकरता संस्थेत घातलं होतं. कुठल्या? वारकरी शिक्षण संस्थेत नाही, मग आसुरी राजनीती शिक्षण संस्था. मी सांगतो ते नाव लक्षात ठेव. आणि तिथे शिकवण्याकरता दैत्यांचे गुरु शुक्राचार्य आणि त्यांची 2 मुलं हे शिकवण्याकरता. पण प्रल्हादजी शिकले नाही. दुपारच्या सुट्टीत वर्ग बिघडून ठेवला. सगळ्या पोरांना गोळा करायचे आणि सांगायचे, अरे हे काय करता तुम्ही? म्हटलं तुझ्या बापाचाच कायदा आहे, हे नका करू. मग काय करा? जब दात न थे तब दूध दियो और दात आये तो अन्न. अरे ज्यावेळेस दात नव्हते तेव्हा दुधाची व्यवस्था केली आणि दात आले त्यावेळेस अन्नाची व्यवस्था केली. त्या परमेश्वराचं भजन करा म्हणजे विद्यार्थी वर्गाला उपदेशही केला. तेच पुढे अंगदजी झाले आणि उपदेश करत असताना रावणासारख्याला उपदेश केला. रावणासारखा अंगद शिष्टाई प्रसिद्ध आहे युद्धाच्या अगोदर. कारण हनुमानजी ज्यावेळेस लंका पेटवून गेले आणि युद्धाचा प्रसंग तत्पूर्वी शिष्टाई करण्यासाठी अंगदाला पाठवलं नाही का. खांद्यावर गदा घेतली अंगदाने आणि लंकेमध्ये आले आणि लंकेतली पोरं चेंडू फळी खेळत होते नाही का, ज्याला आपण मराठीत क्रिकेट म्हणतो. बरोबर नाही? लक्षात आलं. आणि ज्यावेळेस अंगदाला बघितलं त्या मुलांनी बॅटनं चेंडू टाकून घरी पळाले आणि घरात आवाज देऊन सांगितलं, मम्मी डॅडी दरवाजा बंद करो, वो गाव जलाने वाला दोबारा आया है. सगळ्यांनी दारं खिडक्या लावून घेतली. चुकून एखाद्याची नजरानजर जर झाली तर तिथूनच आवाज द्यायचे, शेपटी पेटवायला आमच्याकडे जर रॉकेल नव्हतं. मग अंगदाच्या लक्षात आलं, मुझे बजरंगबली समज रहे नाही का, सारखेच होते दिस. जसं मातलेल्या हत्तीच्या कळपामध्ये सिंहाचा प्रवेश व्हावा तसा रावणाच्या सभेत अंगदाचा झाला. आणि विचारलं रावणाने, कोण होतो? पण अंगदाने परिचय दिला, पण मध्यम परिचय दिला. बरं का, मध्यम. कारण परिचयाचे तसे 3 प्रकार आहेत: उत्तम परिचय, मध्यम परिचय, कनिष्ठ परिचय. उत्तम परिचय म्हणजे स्वतःहून स्वतःची प्रसिद्धी असते, त्याला उत्तम परिचय म्हटलं जातं. ते डॉक्टर, ते वकील, ते कीर्तनकार नाही का, म्हणजे स्वतःहून स्वतःचे. आणि मध्यम परिचय बापाहून मुलाचा आणि मुलाहून बापाचा परिचय, त्याला मध्यम. म्हणजे ते डॉक्टर साहेबांचे वडील, ते इंजिनियर साहेबांचे वडील, तो डॉक्टर साहेबांचा मुलगा, बापाहून मुलाचा आणि मुलाहून बापाचा, याला मध्यम परिचय म्हणतात. आणि कनिष्ठ परिचय म्हणजे बाईहून बुवाचा परिचय, याला कनिष्ठ परिचय म्हणतात. कधी कधी पाय एखादी बाई सरपंच असते, सगळ्या समाजात फिरत असते, त्यामुळे नवऱ्याला कोणी ओळखत नाही. मग ते जर उभे असतील तर माणसं म्हणतात, त्यांना ओळखता का हो? म्हटलं नाही हो. मग त्यांच्या बाजूला बाई आहेत त्या? म्हटलं हा, त्यांना ओळखतं. त्यांचे मिस्टर, म्हणजे बाईहून बुवाचा परिचय, याला कनिष्ठ परिचय म्हणतात. पण अंगदाने मध्यम परिचय दिला. काय? अंगद नाम वाली का बेटा. असं म्हटल्यावर रावण हादरला. का? रावणाला बगलेत नेलं होतं वालीनं. मग घाबरला आणि विचारलं, क्या चाहिए? मग सांगितलं अंगदाने, रावणा अजूनही वेळ गेलेली नाही. सीतामाईला पालखीत बसव, वाळलेलं गवत तोंडात धर, मानेवर कुराट ठेव, बैलासारखा वाकत जा, प्रभू रामचंद्राला शरण जा, कल्याण होईल तुझं. म्हणजे प्रभू रामचंद्राची उपासनाही केली आणि रावणासारख्याला उपदेशही केला. तेच पुढे उद्धवजी झाले. सगळ्या गोपिकांना उपदेश केला आणि भगवान श्रीकृष्णाची उपासना केली, पण ते नापास झाली, जाऊ द्या. आणि तेच पुढे नामदेवराय झाले. पांडुरंगाची उपासनाही केली आणि उपदेशही केला. आणि तेच पुढे जगद्गुरु तुका अवतार नामयाचा.
आणि रात्रंदिवस देवाचं नामचिंतन केलं. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. सातत्याने परमेश्वराचं नामचिंतन केलं म्हणजे उपासनाही केली आणि उपदेश सुद्धा केला. उपदेश केला की नाही उपदेश. पण उपदेश करत असताना समाज ऐकत नाही का. ऐकतात का सगळे. आणि आता एवढे कीर्तनाचे कार्यक्रम चालू आहेत, एवढे महिलांचे चालू आहेत, पुरुषांचे चालू आहेत, पण सगळा समाज परमार्थाकडे वळतो का वळत नाही. त्याचं कारण आहे उपदेशाने समाज ऐकत नाही. मग उपदेशाने समाज ऐकत नाही, मग त्यावेळेस रागावतात आणि रागावून सुद्धा समाज ऐकत नाही, मग पाया पडतात. चाललो बरं का अभंगाकडे. 3 भूमिका लक्षात घ्या. जसं पहा, व्यावहारिक दृष्टीने जर आपण विचार केला तर एकदा गुरुजी आले कचरे महाराज घरी आणि सांगू लागले, पाटील अहो तुमचा बाळू 8 दिवस झाला शाळेत येत नाही. ते म्हणाले सकाळी 10 वाजता जातं, संध्याकाळी 6ला वापस येतं. अहो तुम्हाला वाटलं ते शाळेत गेलं आणि मला वाटलं तुम्ही घरी ठेवलं. ठीक आहे गुरुजी, मी तपास करतो. आणि बापाने तपास केला तेव्हा त्यांचा मुलगा आणि गावातले 4-5 जण एका शेतात पत्ते खेळत होते. बापाने मुलाच्या हाताला धरलं, घरी आणता आणता त्याला उपदेश करायला सुरुवात केली. पहिली पायरी बरं का, उपदेश करायला सुरुवात केली. अरे बाळू 10 वर्ष वयाचा तो, 100 एकर जमीन आपली आहे, अर्ध्या एकरात वाडा, एकुलता एक कुळाला वारस आहे, एका खांबावर द्वारका आहे. मी जर सगळ्या तालुक्यात फिरलो तर सगळे जय हरी माझा सन्मान करतात. आणि तू 10 वर्ष वयाचा पत्ते खेळतोस, मोठा झाला तर जुगाऱ्या होशील, सगळ्या संपत्तीचं वाटोळं करशील, जर्मनच्या ताटलीत भीक मागशील, प्लास्टिकच्या तांब्यात पाणी पिशील, हे काही बरं नाही. मग उद्यापासून पत्ते खेळू नकोस. बापाने मुलाला उपदेश केला, पण उपदेशाने मुलगा ऐकतो का. मुलं ऐकतात का लगेच. पुन्हा 10-12 दिवस गेले. विजयदादा पुन्हा गुरुजी आले आणि सांगू लागले, अहो बाळू पुन्हा शाळेत येत नाही. पुन्हा येत नाही, ठीक आहे मी पुन्हा तपास करतो. तपास करायला गेले तेव्हा ज्या शेतात मुलगा भेटला होता तिथं नाही भेटला, कारण मुलांना पण माहीत होतं हे शेत पप्पाला माहीत झालं. मग दुसऱ्या शेतात. पण बापाने तपास केला, बाप तो बाप रहेगा. हाताला धरलं मुलाच्या आणि तिथलंच एक लाकूड घेतलं विकासदादा बरं का, लाकूड, आणि मग मारत मारत घरी आणलं. एका खांबाला करकचून बांधलं, रक्त बंबाळ होईपर्यंत मारलं. हातात कोयता घेतला बरं का, कोयता, आणि सांगितलं कार्ट्या पुन्हा जर पत्ते खेळलास, शाळा जर बुडवली, निपुत्रिक झालो तरी चालेल, या कोयत्याने तुझं मुंडकं तोडून टाकेल. जमदग्नीचा अवतार, रागाने लालबुंद झालेला होता बाप. आई मध्ये आली, मारता का पोराला, खबरदार जर मध्ये पडशील तर तुझा पण मुर्दा पाडून टाकेल. हातात कोयता घेतलेला बाप रागाने लालबुंद झालेला. पण मुलगा काय म्हणतो, बाबा पोरटा दम काय देता, आता कोयता घ्या आणि मुंडकं तोडा, तरी पट्ट्या शाळेत नाही जाणार. आता काय करेल बाप हो, कोयत्याने मुंडकं तोडेल. किती जरी जमदाग्नीचा अवतार झाला तरी काय करणार आहे बाप. त्याच कोयत्याने कचा दोरी कापून टाकली. रक्तबंबाळ झालेल्या मुलाला घेऊन जवळ घेतलं आणि सांगितलं, अरे बाळू एवढं मारतात का कोणी मुलाला, अरे जनावराला सुद्धा एवढं कोणी मारत नाही, तेवढं मी तुला मारलं, बरं वाटलं असेल का मला, यापुढे तुला कधीही मारणार नाही, आपण दोघंच आहोत, मी तुझ्या पाया पडतो, शाळेत जा. 3 भूमिका लक्षात घ्या. बापाने पहिल्यांदा मुलाला उपदेश केला, उपदेशाने मुलगा ऐकत नाही, मग बाप रागावला, आणि रागावून सुद्धा मुलगा ऐकत नाही, मग बाप नाईलाजास्तव पाया पडला. तसं संत महात्मे तुम्हा आम्हाला उपदेश करतात की बाबांनो, उत्तम असा नरदेह मिळालेला आहे, तो कारणी लावा, त्याला सार्थकी लावा. आणि आता जर भजन केलं नाही तर क्षणाक्षणाला तुमचं आयुष्य कमी होत चाललेलं आहे, म्हणून ते उपदेश करतात. आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, आता
नका करुणाश आयुष्याचा सकळा माया माझे दंडवत सकळाच माया माझे दंडवत संत महात्मे तुम्हा आम्हाला उपदेश करतात. आता तरी पुढे हाचे उपदेश नका करू नाश आयुष्याचा, नाही का, आयुष्याचा नाश करू नका. मिळाला नरदेह कारणी लावा, त्याला सार्थकी लावा, नाही का. कारण माणसं आता आयुष्याचा नाश करतात. आयुष्य क्षणाक्षणाला कमी होत चाललं. आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात आहे पहा हे काळ जपत ते महा, काळ जपत से महा हे द्वैताचा घोर स्वहिताचा घोर वहा ध्यानी रहा श्रीहरीच्या, ध्यानी रहा श्रीहरीच्या, ध्यानी रहा श्रीहरीच्या, ध्यानी रहा हरीच्या हरीच्या. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा, स्वैताचा घोर वहा, ध्यानी रहा श्रीहरीच्या. संत महात्मे तुम्हा आम्हाला उपदेश करतात. आयुष्य क्षणाक्षणाला कमी होत चाललं आणि लोक वाढदिवस साजरे करत चालले. तो वाढदिवस नसतो आपला, तो घडदिवस असतो. पण लोकांना वाटतं वाढदिवस, अरे कसले वाढदिवस. चाललो आपण मरणाच्या जवळ जवळ. बाल्यावस्थेतून तारुण्याकडे चालून, तारुण्यातून म्हातारपणाकडे चाललो आणि म्हातारपणातून मरणाकडे चाललो. पुढं पुढं चाललो आपण आणि लोक वाढदिवस साजरे करतात. आयुष्यातले तेवढे दिवस कमी झाले, विचार करण्याची वेळ, आणि माणसं आनंद साजरा करतात. वाढदिवस ही आपली परंपरा नाही, ती पाश्चात्य देशाची परंपरा आहे, ती आपली नाही. आपली परंपरा एकच, काय तुका म्हणे एका मरण्याची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. आपण गेल्यानंतर लोकांनी आपली आठवण काढली पाहिजे. आता हे मंदिर उभं केलं, मग विजयजी हयात असताना लोक त्यांचं कौतुक करतील यात नवल नाही, ते गेल्यानंतर सुद्धा त्यांची कीर्ती राहील. याला म्हणतात उत्तमची उरे कीर्ती मागे. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे संत महात्मे तुम्हा आम्हाला उपदेश करतात, पण उपदेशाने समाज ऐकत नाही, मग रागावतात, नाही का. संत रागावले, नाहीतर शांती ब्रह्म एकनाथ महाराज कधी शांती भंग होऊ दिली नाही. पण ते सुद्धा म्हणतात, अरे बाबांनो, नरदेह मिळून जर का तुम्ही भक्ती करत नाही तर तुमच्यामध्ये आणि पशुमध्ये काही फरक नाही. अरे तुम्हाला 5वीच्या दिवशी सटवीने नेलं कसं नाही. भक्ती विना पशु कशासी वाढ, सटवीने नेला कैसा नाही. दात ओठ आवडून म्हणतात ते, कसं नेलं नाही. किंवा त्याच्याही पुढे जाऊन तुकोबाऱ्या म्हणतात, भजन करत नाही, काय माय गेली होती भूतापाशी, बस एवढ्या खाली अजून नाही जावं, नाही का. म्हणजे संत रागावले. पण रागावून सुद्धा समाज काही ऐकत नाही. मग रागावून सुद्धा समाज ऐकत नाही, मग नाईलाज असतो, पाया पडतात अभंगाच्या. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, हे लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो
करताळी बोला मुखी नाम करताळी बोला मुखी नाम करताळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळा वेळा विठ्ठल विठ्ठल मना वेळा वेळा लाघोनिया पाया विनवितो तुम्हाला करताळी बोला मुखी नाम करताळी बोला मुखी नाम करताळी बोला मुखी नाम हे रागोदिया माया विनवितो तुम्हाला करताळी बोला मुखी नाम करताळी बोला मुखी नाम करताळी बोला मुखी नाम मुखी नाम मुखी नाम संत महात्मे उपदेश करतात पण उपदेशाने समाज ऐकत नाही, मग रागावतात. रागावून सुद्धा समाज ऐकत नाही, मग नाईलाज असतो पाया पडतात. लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी ना. आता मला सांगा, बापाची इच्छा आहे का मुलाच्या पाया पडायची? इच्छा आहे. पण मुलाने बापावर तशी पाळी आणली, तशी संतांची सुद्धा आपल्या पाया पडायची इच्छा नाही, पण आपण संतांवरती पाळी आणली. आपण काय तेवढे मोठे आहेत का संतांपेक्षा की संतांनी आपल्या पाया पडावं? नाईलाज असो ते पाया पडतात, नाईलाज असतं. लागून या पाया. पण तुकोबार आहे, तुम्ही पाया पडता विनवणी करता, तुमचा अधिकार सामान्य आहे का? अहो, चाले दंडवत घाली नारायण आपुल्या कल्याणा लागून या. निर्गुण आकार झाला गुणवंत घाली दंडवत पोजून या. त्या परमेश्वराने तुम्हाला लोटांगण घालावं आणि तुम्ही अधिकार म्हणून त्या परमेश्वराला म्हणावं, देवा तुला तुझं कल्याण करायचं का भेवंडी? मग देवाने सांगायचं कल्याण करायचं, मग मी सांगतो ते करा, एवढा ज्यांचा अधिकार तुकोबारायांचा. आणि ते तुकोबाराय म्हणतात लागून या पाया, लागून या पाया. का निवडणुकीला उभेत की काय? कारण ठरलेलं आहे. पहा, माणूस अति नम्र झाला की समजायचं त्याच्या पाठीमागे दांडगं कपट असतं, व्यावहारिक दृष्टीने पाहतो. नाही तर निवडणुकीच्या काळामध्ये उमेदवार इथं नाही ना कोणी उमेदवार, सगळ्यांच्या पाया पडतं, विनवणी करतं, नाही का? आता हे मी काही कोणाचं ऐकून सांगत नाही आणि तुम्ही पण काही नवीन नाही ते ऐकायला, नाही का? सगळ्यांना तो अनुभव आहे. प्रत्येकाच्या हात जोडतो, पाया पडतो. मग त्याने काही प्रमाण पाठ केलं का? जे जे भेटे बोध ते ते मानिजे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाणं माझा नाही. त्याच्या पाठीमागं त्याचं दांडगं कपट असतं आणि त्याकरता ते सारखं नम्र होतं. कारण ठरलेलं आहे अति नम्रता धूर्त लक्ष. असे 4 जर नम्र झाले तर समजायचं समोरच्याचा प्राण जातो. पा नवनी नीच की अति दुःखदाही जी अंकुश धनु उर्ग बिलाय. असे 4 जण, नाही का? अंकुश माहुताच्या हातात आहे आणि तो अंकुश जर वाकला तर हत्तीला थांबावं लागतं. त्याचं वाकणं आणि याचं थांब. धनु म्हणजे धनुष्य. धनुष्य एखाद्या कोपऱ्यामध्ये जर ठेवलेला असेल तर त्याच्यापासून कोणाला बाधा नाही. पण तो धनुष्य उचलला, त्याला बाण लावला आणि धनुष्य जर वाकला तर समजायचं ज्याच्यावर जाणार त्याचा प्राण जाणार. त्याचं वाकणं आणि समोरच्याचं मरणं. उर्ग म्हणजे साप. आता फणा उगारलेल्या सापापासून कोणाला भीती नाही, कारण त्याला दंश करता येत नाही. जर त्याने खाली मान घातली, खाली मान, तर समजायची त्याची दंशाची तयारी. मग त्याचं वाकणं आणि समोरच्याचा प्राण जाणार. बिलाय म्हणजे मांजर. आता एखादं मांजर जर रोडने चाललेलं असेल, रोडने, तर रोडच्याकडचे शेतातले उंदीर हसू हसू गप्पा मारतात. ते म्हणतात जाऊ दे जाऊ दे, ते चाललं वडगरला. त्याला उंदर घाबरत नाही. मग एखादं मांजर दबा धरून बसलेलं आहे, नाही का? कान खाली पाडलेले आहेत, वाकडं तिकडं बघतं, समजायचं याचं नम्र होणं आणि समोरच्याचा प्राण जाणं. म्हणजे असे 4 आहेत. ते नम्र झाले की समजायचं समोरच्याचा प्राण जातं. आणि तुकोबार आहे, तुम्ही 9:30 वाजल्यापासून लागून या पाया, लागून या पाया, लागून या पाया, एवढे नम्र होता, पाया पडता, विनवणी करता. आता संत महात्म्यांनी बऱ्याच ठिकाणी विनवणी केली, नाही का? कर जोडणी विनवितो तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, विनवणी केली. मग तुकोबार आहे, तुम्ही या ठिकाणी पाया पडता, विनवणी करता. मग पाया पडण्याचा आणि विनवणी करण्याचा नेमका उद्देश काय? तुकोबार म्हणतात एकच उद्देश आहे. काय?
करे टाळी बोला मुखी नाम करताळी बोला. मुखी नाम करटाळे बोला मुखी नाम करटाळे बोला विठ्ठल विठ्ठल लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. करे टाळी बोला मुखी नाम करे टाळी बोला मुखी नाम करे टाळी बोला मुखी नाम करताळी बोला. मुखी नाम पाया पडण्याचा विनवणी करण्याचा नेमका उद्देश काय? तुकोबर म्हणतात एकच उद्देश आहे. काय? करे टाळी बोला मुखी नाम. हाताने टाळी वाजवा आणि मुखाने नामचिंतन करा. एवढ्या करता मी पाया पडतो विनवणी करतो. मग माणसं म्हणतील का हो, तुम्ही पाया पडता विनवणी करता टाळी वाजवण्याकरता, आम्ही का टाळी वाजवत नाही का? ना? टाळी वाजवतो पण जिथं वाजवायला पाहिजे तिथं वाजवत नाही, नाही का? आणि जिथं नाही वाजवायला पाहिजे तिथं वाजवतात. जसं पारावर काही काही म्हाताऱ्यांच्या गप्पा रंगलेल्या असतात आणि ते एकमेकांना म्हणतात, अरे पाटलाच्या सुनीला पोरगं झालं, मग पार्टी मिळेल आपल्याला, दे टाळी. हातावरी हात हसवून या फळी, पण इथं वाजविता टाळी लाज. तिथं पारावर गप्पा रंगल्या की एकमेकांच्या हातावर हात देत टाळी देतात. पण इथं कीर्तनात जर असले तर टाळी वाजवण्याकरता लाज वाटते. शेजारचा बगल न उद्या सकाळी चौकात भेटणार आहे आणि मग म्हणणार आहे, काल चांगला हबप झाला होता, टाळी वाजवत होता. म्हणून इथं लाज वाटते, नाही का? वाजविता टाळी लाज वाटे. म्हणून हाताने टाळी आणि पुढे मुखी नामचिंतन केलं पाहिजे. आता नामचिंतनच करायला का सांगतात? त्याचं कारण आहे, इतना पाप जगत में अंदाज से बाहर चला. मग टिकलं कसं? संतो काही पुण्य आज तक जग न हला. साधू संत हयात असताना नामचिंतन केलं आणि नसताना सुद्धा त्यांचं नामचिंतन चालू. आजही ज्ञानोबराय समा दिसतंय पण तरी सुद्धा तिथूनही नामचिंतन चालू आहे. आणि नामामध्ये एवढं सामर्थ्य आहे की कितीही पाप असू द्या आणि एक नाम असू द्या, क्षणार्धामध्ये त्या पापाला दहन करणारं प्रभावी साधन म्हणजे नामसाधन आहे. तुम्ही पहा, लक्षावधी गंजी असू द्या, लक्षावधी गवताच्या, बरं का, त्या लक्षावधी गंजी पेटवण्याकरता महिला मंडळ मला सांगा किती काडीच्या पेट्या लागतील? 2-3 तरी लागतील. एक काडी, नाही का? मग लक्षावधी गंजी पेटवण्याकरता एक काडी पाहिजे. तर मग कितीही पाप असू द्या, एक नाम असलं तरी सुद्धा त्या पापाला दहन करतात. का? तृण अग्नी मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता जपता. हरी. मग किती पाप असू द्या, किती नाम संकीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे जन्मांतरीची. 1-2 जन्माची नाही, जन्मांतरीची पाप जाळण्याचं सामर्थ्य नामामध्ये. तुका म्हणे महापातकी पतीत होती जीवनमुक्त हेळामध्ये. कशाच्या जोरावर? एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. एवढं नामामध्ये सामर्थ्य आहे. नाहीतर पहा, एक उदाहरण सगळ्यांना माहिती आहे. वाल्या कोळी पातकी भूमंडळी, त्याच्या पातकाची झाली होळी. वाल्या कोळ्याने काय केलं? नामचिंतनच केलं ना. नाही तर अगोदर काय करत होता? वाटमाऱ्याचा धंदा, नाही का? वाटमाऱ्याचा धंदा आणि मग येणारा जाणारा वाटसरूला लुटायचं, त्याला मारून टाकायचं, बरं का? असे किती ब्राह्मण मारले होते त्याने? 7 रांजण भरलेले होते. 7 रांजण. किती? 7. आणि रांजण 15 लिटरचा नव्हता, मग किती मोठा होता? एका रांजणात 12 बैल फिरत होते. किती? 12 बैल. एवढा मोठा रांजण, असे 7 रांजण. आणि एक ब्राह्मण मारला की एक मोहरी एवढा खडा टाकायचा, एवढासा खडा, 7 रांजण.
म्हणजे किती पापी होता तुमच्या लक्षात येईल. आता काही माणसं म्हणतील एवढा मोठा रांजण तुम्ही होते का बघायला? मी नव्हतो बघायला बरं का, पण मी असं तुम्हाला विचारतो, तुम्ही तरी होतात का बघायला? नव्हता. तेरी बी चूप ना मेरी बी चूप, नाही का? म्हणजे याचं कारण असं आहे, हा अतिशयोक्ती अलंकार आहे. एखाद्या गोष्टीचं भयानकत्व पटवून देण्याकरता वक्त्याला वक्तृत्वामध्ये अतिशयोक्ती अलंकाराचा वापर करता येतो. म्हणजे महापापी होता, महापापी. आणि हे सारखं चालू असताना पुण्याचा उदय झाला बरं का. तरी सुद्धा मागचं पुण्य, पूर्व पुण्य ठेवा ओढा. आणि नारदजी आले, नारदजी, आणि त्यांच्यावर धावला. अरे काय करतो? म्हटलं रोज करतो तेच. बरं काय पाहिजे? म्हटलं काय असेल ते धन इकडं द्या. म्हटलं माझ्याकडे हे काय नाही, हे विनान चिपळे आहे ते घे. म्हटलं ते नको मला, मी भजन नाही करत, मी भांडण करतो. म्हटलं काय असेल ते काढा लवकर. म्हटलं माझ्याकडे काय नाही. आता ते नारद जे होते त्यांनी सांगितलं, अरे वाल्या, तू हे जे कर्म करतोय याच्यामध्ये तुझा पूर्ण परिवार भागीदार आहे का? म्हटलं त्या पाप पुण्याच्या गोष्टी मला काही माहीत नाही, ते जाऊ द्या, काय असेल ते. अरे असं काय करतो? घरी जाऊन विचारून ये, या कर्मामध्ये तुम्ही सगळे भागीदार आहात का? आणि माझ्यावर विश्वास नसेल तर मला बांधून ठेव ना, मग घरी जाऊन विचारून. बरं का, बांधून ठेवलं नारदाला आणि घरी जाऊन विचारलं की मी हे जे कर्म करतोय याच्यात तुम्ही सगळे भागीदार आहात का? त्यांनी सांगितलं ते तुमचं तुम्हाला, नाही का, आम्ही याच्यात भागीदार नाही. आमचं पालन पोषण करणं ही तुमची जबाबदारी आहे, आणि ते कसं करायचं ते तुमचं तुम्ही पाहून घ्या. आणि खरं आहे, पतीच्या पापामध्ये पत्नीचा वाटा नसतो. हे चांगलं आहे का जरा, बरं का? काय सांगतो मी? पतीच्या पापामध्ये पत्नीचा वाटा नसतो. पण पतीने जर पुण्य केलं तर पत्नीला अर्ध आपोआप मिळतं, आणि पत्नीने जर पाप केलं तर पतीला भोगावं लागतं, पत्नीने पाप केलं तर. आणि पत्नीने जर पुण्य कमावलं तर पतीला मिळत नाही. हे गणित पहा कसं आहे. त्याचं कारण असं आहे, महिलांचा त्याग आहे ना, त्याग त्यांच्या जीवनामध्ये. माहेरून सासरला येतात, सगळ्यांचा त्याग करतात, मायबापाचा, भावाचा, बहिणीचा, नावाचाही काय काय त्याग करतात. आणि हा आशीर्वाद त्यांना आहे. आणि माझं जर पटत नसेल तर पहा, सत्यनारायणची पूजा असू द्या, आता इथंच हा कार्यक्रम आहे समजा, किंवा सत्यनारायणची महापूजा असते, त्यावेळेस घर मालक जवळजवळ 1 महिनाभर फटफटीवर राबतो. 1 महिना आहे की नाही, सगळ्या सामानाची जमवाजमव करत करत 1 महिनाभर तो कामाला लागलेला असतो. आणि पत्नी घरीच असते. आणि ज्या दिवशी पूजा आहे त्या दिवशी दोघं तिथं बसलेले असतात. मग विधी चालू असतो, हे टाकायचं ते टाकायचं, आणि बाईचं लक्ष असतं घरामध्ये, कोणी येतं काय उचलून येतं, नाही. पूजा चालू असते पण लक्ष कुठं असतं? इकडं तिकडं. आणि तेवढ्यात ब्राह्मण बुवाचं लक्ष गेलं बाईकडे, आणि बाई इकडं तिकडं पाहत होती, आवाज दिला, ओ बाई कुठं पाहता, लावा हात कोपऱ्याला. कुठं? इथं. हात कोपऱ्याला लावल्याबरोबर अर्ध पुण्य गेलं आपोआप. हे महिनाभर फटफटीवर राबलं, पुण्य गेलं. गेलं की नाही? आणि त्याचं कारण पण असं आहे, महिला मंडळ सगळ्या स्त्रिया वटपौर्णिमेच्या दिवशी वडाला 7 फेऱ्या मारतात, नाही का? आणि 7 फेऱ्या मारून वटवृक्षाला प्रार्थना करतात की 7 जन्म हाच पती मिळू दे. करतात की नाही प्रार्थना? करता ना तुम्ही सगळ्या? नाही करतात? नाही, आमच्या शेजारी एक बाई नाही जात म्हणून विचारलं. काही काही नाही जात, नाही. शपथ खोटं नाही, तर आमच्या जवळच नाही ना कोणी. तिला विचारलं बाईने, तू का नाही येत ग? म्हटलं याच जन्मात वैताग घडला त्याने, पुढं कुठं त्याला मागते. पण जातात, नाही का? आणि तिथं गेल्याबरोबर 7 फेऱ्या मारून वडाला प्रार्थना करतात, 7 जन्म हाच पती मिळू दे. करतात की नाही? पण तुम्ही आम्ही कधी येड्या बाबळीला चक्कर मारून कधी म्हटलं का हीच मंडळी मिळू दे? म्हटलं कधी? अहो, महिला मंडळ पंढरपूरला जरी गेल्या, पंढरपूरला पांडुरंगाच्या जवळ नतमस्तक झाल्या की तिथे मागणी मागतात देवाजवळ,
देवा कुंकुवाचा धनी सुरक्षित ठेव, मागतात की नाही? पण आपण कधी गेल्यानंतर म्हणतो का मंडळी व्यवस्थित राहू दे? अजिबात नाही. हा त्यांचा त्याग आहे. म्हणून त्यांना महिला मंडळाला हा आशीर्वाद आहे. म्हणून तर ठरलेलं आहे, पत्नीने पाप केलं तर पतीला भोगावं लागतं, तसं शिष्याने जर पाप केलं तर गुरुला भोगावं लागतं. राजाने पाप केलं तर राजाला ते भोगावं लागतं, पण समाजाने जर पाप केलं ते सुद्धा राजाला भोगावं लागतं. राष्ट्र करी पाप राजाने भोगावे, शिष्य केले पाप भोगावे गुरुने, स्त्रीचे केले घेणे पुरुषासी. आणि मग लक्षात आलं वाल्याच्या की हे मलाच सगळं भोगावं लागेल. मला रिटर्न आल्यानंतर मग नारदजीला सांगितलं, नारदजी आज माझे डोळे उघडले, आता इथून पुढे मी काय केलं पाहिजे याचं मार्गदर्शन तुम्ही करा. मग नारदजींनी सांगितलं, बैस दे. बसवलं आणि सांगितलं, म्हण रामा रामा म्हण. तर वाल्या म्हणाला, रामा रामा नहीं आएगा, मारा मारा आएगा, क्योंकि पूरी जिंदगी मारने में ही गई, इसलिए मारा मारा आएगा, रामा रामा नाही. पण तरी सुद्धा नारदाने सांगितलं, चालेल नाही का, मारा मारा जरी म्हटलं, 2 वेळेला मारा म्हटलं तर 1 वेळेला रामा होतो की नाही? प्रयोग घरी गेल्यावर करून पहा. एक इकडचा फुकट जातो आणि एक तिकडचा फुकट जातो, पण 1 वेळ होतं की नाही? यालाच म्हणतात वाल्या कोळ्याची सला. मारा मारा यही मंत्र उनके अंतर भेदा, वाला तासो हुआ वाल्मिकी भेट भरी नारदा. उलट्या नामाचा जप केला, उलट्या नामाचा, पण तरी सुद्धा एवढा अधिकार प्राप्त झाला. किती अधिकार प्राप्त झाला? केले रामायण रामा रामादे, केले रामायण रामा रामा केले रामायण रामा केले रामायण रामा. कोळे याची के देवाला कोळे याची के देवाडाली दाना, केले रामायण रामादे रामादे, केले रामायण रामादे. प्राप्त झाला नाही का? कोयाची कीर्ती वाढली कहन, केले रामायण रामाधी. नाहीतर वाल्या कोळी म्हणजे सगळ्यात बिघडलेली केस, सगळ्यात बिघडलेली नाही का? पण नारद रूपी वकिलाने अशी केस रंगवली, अशी केस रंगवली. जसं कोर्टाच्या भाषेमध्ये आरोपीला जर न्यायाधीशापर्यंत जायचं असेल, न्यायाधीशापर्यंत, तर वकिलाच्या मार्फत जावं लागतं, स्वतंत्र जाता येत नाही. आणि कोर्टामध्ये न्यायाधीशाच्या सांगण्याप्रमाणे आरोपीला वागावं लागतं की नाही? जसं सांगेल त्या पद्धतीने वागावं लागतं. पण नारद रूपी वकीलने अशी केस रंगवली, अशी केस रंगवली की आरोपीच्या सांगण्याप्रमाणे न्यायाधीशाला वागावं लागलं. हे लक्षात घ्या. काय बोलीला वाल्मिक तैशेची करीन, वर्तोनी दावीन नामा म्हणे. असं रामायण लिहून ठेवलं की जसं वाल्या कोळ्याला म्हणजे वाल्मिक ऋषींना जसं सुचलं त्या पद्धतीने देवाला करावं लागलं. एवढा अधिकार कशामुळे होतो? तर नामचिंतनामुळे नाही. उलट्या नामाचा जप केला तर वाल्या कोळ्याची एवढी कीर्ती झाली. मग सरळ नामचिंतन केलं, मग आपलं कल्याण होणार नाही. या करता करे टाळी बोला मुखी नाम. बरं, मुखी नाम नामचिंतन करा, नामचिंतन करा. जवळजवळ मला वाटतं किती 11 वाजत आले. तुम्ही नामचिंतन करायला सांगता, पण देवाला काही एकच नाव आहे का? कितीतरी नावं देवाला आहेत. काना तारो नाम 6000 नाही, विष्णू सहस्त्रनामामध्ये हजारो नावं देवाला आहेत. बहु आहे करुणावंत अनंत हे कितीतरी नावं देवाला आहेत.
मग आम्ही कोणत्या देवाचं नामचिंतन करायचं? तुकोबर म्हणतात मी सांगतो त्या. विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, शाबास, शाबास, वा. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. ए विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, स्वर्गी नाही. देवाला अनेक नाव आहेत, पण त्यापैकी तुकोबर म्हणतात मी सांगतो त्या देवाचं नाव. नाही? कोणतं? विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. नाही का? आता विठ्ठलच नाम का सांगितलं? त्याचं कारण आहे नावामध्ये अर्थ दडलेला. जसं आपण एखाद्याला विचारलं देऊळ म्हणजे काय, माणसं लगेच म्हणतात मंदिर. आपण मंदिर म्हणजे देऊळ एवढा संकुचित अर्थ आहे. तर मंदिर शब्दाचा अर्थ संधी विग्रह केला तर लक्षात येईल. म म्हणजे मंगलता, दी म्हणजे दिव्यता आणि र म्हणजे रम्यता. मंगलता, दिव्यता आणि रम्यता याला म्हणतात मंदिर. मग तसं विठ्ठल नामाचा संधी विग्रह केला तर लक्षात येईल. वी म्हणजे विधाता, ठ म्हणजे निळकंठ आणि ल म्हणजे लक्ष्मीकांत. लक्ष्मीकांत म्हणजे विष्णू, निळकंठ म्हणजे महादेव, विधाता म्हणजे ब्रह्मदेव. ब्रह्मदेव म्हणजे उत्पत्ती, निळकंठ म्हणजे संहार आणि विष्णू म्हणजे पालन. उत्पत्ती, पालन, संहार या तिन्हीचं एकत्रीकरण म्हणजे विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. याचा श्लोक आहे विकारो विधाताय, ठकारो निलकंठाय, लकारो लक्ष्मीकांत विठ्ठल नाम विधीयते. तीन देवतांचं एकत्रीकरण या विठ्ठल नामात आहे. आणि आज अवतारही तोच आहे, नाही का? त्रिगुणात्मक त्रिमूर्ती, दत्त हा जाणा, नाही? ब्रह्मदेव, विष्णू आणि महेश या तिन्हांचं एकत्रीकरण म्हणजे आजचा अवतार आहे. आणि तेच एकत्रीकरण या विठ्ठल नामात आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. आता वेळोवेळा म्हणायला सांगितलं, असं का सांगितलं? माणसं नामचिंतन करतात. कधी? सकाळी सकाळी आंघोळ झाली, तुळशीला पाणी घातलं की एकदा, पुन्हा त्याचा आपला संबंध. म्हणजे 5 मिनिटं देवाचं नामचिंतन, 23 तास 55 मिनिटं गावच्या ओखाळ्या पाखाळ्या. म्हणून शब्द घातला वेळोवेळा, म्हणजे सातत्याने केलं पाहिजे. सदा नामघोष करू हरिकथा, नाही का? गीतेमध्ये भगवान सांगतात सततम कीर्तयंतो यतंतश दृढव्रता, नाही का? किंवा अनन्य चेता सततम यो माम स्मरती नित्यशा, म्हणजे नित्य नामचिंतन असलं पाहिजे. नाही तर अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण, त्याच्यामध्ये खंडना नको. वेळोवेळा त्याचं स्मरण असलं पाहिजे. म्हणून विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. आणि पुढे शब्द आहेत हा सुख सोहळा स्वर्गी नाही. म्हणजे विठ्ठल नामातून जो आनंद, जे सुख मिळतं हे स्वर्गात देखील उपभोगायला मिळणार नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. म्हणजे हा आपण जो उपभोगतोय हा सुख सोहळा स्वर्गात
म्हणजे बाकीचे सगळे सुख सोहळे स्वर्गात आहेत. मी जाऊन आलो म्हणून सांग, बाकीचे सगळे ज्ञानोबारांनी वर्णन केलं ना. एत अमरत्व सिंहासन ऐरावतासारखे वा राजधानी भुवन अमरावती, नाही सगळे सुख सोहळे स्वर्गात आहेत, पण हा सुख सोहळा स्वर्गी नाही. बरं स्वर्गात नाही, यात नवल नाही, हा आनंद सत्य लोकात सुद्धा नाही. आणि सत्य लोकात जर हा आनंद असता तर तिथला ब्रह्मदेव वाळवंटाच्या भूमीमध्ये हा आनंद उपभोगण्याकरता आला नसता. तो येतो तिथे, तुम्हा आम्हाला सगळ्यांना पाहतो, पण आपल्याला तो दिसत नाही. काही काही गाडीच्या काचा अशा असतात, आतल्या माणसाला बाहेरचं सगळं दिसतं, पण बाहेरच्याला आतलं काही दिसत नाही. तसा ब्रह्मदेव तुम्हा आम्हाला सगळ्यांना पाहतो, पण आपल्याला तो दिसत नाही. मग पाहतो कशावरून? तर आपल्या सगळ्यांच्या भाग्याचं वर्णन तो करतो. किती भाग्यवान मंडळी आहे. देखोनी वाळवंटीचे सुख आस करते ब्रह्मादिक, धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा. किती भाग्यवान मंडळ. म्हणजे हा आनंद सत्य लोकात नाही. बरं हा आनंद ब्रह्मलोकात सुद्धा नाही. आणि हा आनंद महाराष्ट्र सोडून इतर प्रांतात सुद्धा तुम्हाला आम्हाला पाहायला मिळणार. मिळतो का हा आनंद? आणि महाराष्ट्राचं महत्त्व महाराष्ट्राच्या बाहेर गेल्याशिवाय कळत नाही माणसं. नाही आता तीर्थयात्रेच्या निमित्ताने जातात माणसं, जातात की नाही? आणि गेलंच पाहिजे. जेव्हा हे सगळं सिद्ध आहे, आता चालावया पाय तेव्हा तू आपली सोय तर पाय तीर्थयात्रे जाय, चुकू नको. नाही गेलं पाहिजे. पण महाराष्ट्र सोडून इतर तीर्थयात्रेला जर माणसं गेली तर तिथले पुजारी ओळखतात, हे पांढऱ्या टोप्यावाले आले की महाराष्ट्रातल्या टोप्या आल्या, लगेच पडदा पाडतात देवाचा आणि सांगतात भगवान सोरे. काय सांगतात? भगवान सोरे. भगवान काय यांचा राम्यागडी आहे का कधी पण झोपायला? आणि खरं इमानदारीने सांगा राजू दादा, भगवान जर झोपला तर पुजारी उठल का? पण काय सांगतात? भगवान सोरे. पण महाराष्ट्रातले टोप्यावाले असे हुशार, टोप्या काय कोणी घालतं का? ज्याला डोकं आहे नाही, आणि बरोबर डोकं लावतात. अजी महाराष्ट्र से आए, बहुत दूर से आए, दर्शन करने कुछ करो. मग ते सांगतात 50-50 रुपया निकालो, करो दर्शन. भगवान झाला का जागा? म्हणजे भगवान काय यांचा राम्यागडी आहे, कधी पण झोपायला कधी पण जागा. बरं 50 रुपये दिले दर्शन कुठून? 50 फुटावर. मग म्हणायला लागले का रे 50 रुपये दिले दर्शन 50 फुटावर, मग आपला विठोबा नाही बरा? जगाच्या पाठीवर कुठेही जा, कुठेही, पण तुम्हाला चरणावर दर्शन मिळणार नाही. कुठेही जा तुम्ही, चरणावर दर्शन घ्यायचं असेल तर फक्त पंढरपूरच्या पांडुरंगाचं. म्हणून तर म्हटलेलं उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे. ऐसी चंद्रभागा ऐसा भीमा तीर, ऐसा विटेवरी देव सांगा. ऐसे संतजन ऐसे हरिदास, ऐसा नाम घोष सांगा कोठे. दुसरं कुठेही आपल्याला पाहायला मिळणार नाही. मग हा आनंद महाराष्ट्र सोडून इतर प्रांतात नाही, सत्य लोकात नाही, ब्रह्मलोकात सुद्धा हा आनंद नाही. यात नवल नाही. बरं का? आणि स्वर्गात जर हा आनंद असता तर तिथल्या देवदेवतांनी इथे येण्याची अपेक्षा केली असती. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यूलोकी भावा जन्म आमा. म्हणजे याचाच अर्थ हा सुख सोहळा स्वर्गी नाही. बरं स्वर्गात नाही, यात नवल नाही. हा आनंद वैकुंठात सुद्धा नाही. वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. आता वैकुंठात हा आनंद तर नाहीच, पण जर वैकुंठाला जायचं असेल तर अत्यंत त्रास होतो, नाही का? क्लेश होतो की नाही? वैकुंठी जावया तपाचे सायास, लागे जीवा नाश करणे हो. पण एखादा गेला की माणसं लगेच लिहितात वैकुंठवासी, कैलासवासी, नाही का, स्वर्गवासी. तो कुठं गेला ते कोणालाच माहित नसतं. कोणाला आहे का कोणाला माहित? फक्त माहित कोणाला? त्यालाच माहिती मी कुठं आलो ते. कारण कर्मानुगो गच्छन्ति, जसं जीवनात कर्म केलं त्या पद्धतीने त्याला गती मिळते. मग तरी सुद्धा काल येतात. स्वर्गवासी, कैलासवासी, वैकुंठवासी काल येतात. माहिती आहे तुम्हाला काल येतात? नरकवासी लिहायचं नसतं म्हणून.
पण जीवनामध्ये जर नामचिंतन केलं तर त्या नामचिंतनाच्या जोरावर त्याला वैकुंठाला जाण्याचा मार्ग सोपा होता. काही एखादीने वैकुंठा जावे तर ती वैकुंठीच केली आगावे. तुका म्हणे त्यांनी केली वैकुंठ मेदिनी. म्हणून तर ज्ञानोबा वर्णन करतात ना, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. जवळजवळ या ओळीचं भाषांतर म्हणजे तिसरं चरण. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ, कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ, कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ, कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ. मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा, वैकुंठीचा मार्ग हा प्रजळ वैकुंठीचा, वैकुंठीचा मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा, वैकुंठीचा मार्ग हा प्रजळ वैकुंठीचा, वैकुंठीचा. विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा, वेळो वेळो. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ, मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. म्हणजे जीवनामध्ये जर नामचिंतन केलं तर त्याला वैकुंठाला जाण्याचा मार्ग सोपा होतो. आता मी जर तुम्हाला म्हणालो चला मी वैकुंठाला चाललो, येता का कोणी? येईल कोणी? हा? अहो तुकोबाराय ज्यावेळेस जाण्याकरता निघाले होते, तुकोबाराय सांगत होते चला चला वैकुंठाला. लोक म्हणायचे यांना वेड लागले, वेड नाही का, वेडा विचार तुका बडबड करतो नाही का. मेल्यावर वैकुंठ वासी लिहायचं तरी ये जिवंतपणीच म्हणतात चला चला वैकुंठाला. हा? मी जरी म्हटलं तरी कोणी येणार नाही. नंतर तसं पाहिलं तर देव सगळ्यांना आवडतो नाही का, देव सगळ्यांना आवडतो. पण देवाच्या घरी जायला कोणालाच नाही आवडत. आवडत पण वैकुंठाला जर जायचं असेल तर नामचिंतनाच्या जोरावर त्याला तोही मार्ग सोपा होतो. मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा नाही का. बरं, मग नामचिंतनाच्या जोरावर वैकुंठाला जाण्याचा मार्ग सोपा होतो, पण नामचिंतन करण्याकरता काही विशिष्ट अधिकाराची गरज आहे का? तुकोबार म्हणतात नाही, प्रत्येकाला तो अधिकार आहे. सगळ्यांना सकळांसी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नाम. आता सगळ्यांना अधिकार आहे, सगळ्यांना. का? आपण सर्वजण त्या परमेश्वरापासून निर्माण झालेलो आणि शेवटी त्याच्यामध्येच विलय पावणार आहोत नाही का. मग त्याच्यापासून जर निर्माण झालो तर त्याच्यातच विलय पावणार आहोत. तर मग नामचिंतन करण्याचा आणि त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मग कोणी असू द्या, कोणी. मी आता दृष्टांत सांगून वेळ घेत नाही, वेळ पुढे चाललेली आहे नाही का. मग कोणी असू द्या, तुकोबार म्हणतात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळादी आहे अधिकार, बाळे नारीनर आदी करून वेश्याही. आता याच्यात सगळे आले बरं का, वेश्याही. कानोपात्रेने आपल्या जीवनात उद्धार केला की नाही. म्हणजे कोणीही असू द्या, नामचिंतनाच्या जोरावर उद्धार करता येतो, त्याकरता अधिकाराची गरज नाही. आणि पुढचे शब्द आहेत कलियुगी उद्धार हरीच्या नामे. आता हे फार महत्वाचं आहे. या कलियुगामध्ये जर उद्धार करायचा असेल तर एकमात्र साधन म्हणजे हरीचं नाम आहे बरं का. नाहीतर बाकी बरेच संप्रदाय आहेत, बरेच पंथ आहेत, पण त्या पंथांच्या संप्रदायाच्या माध्यमातून तुम्ही किती मेहनत केली, कष्ट जरी केले तरी फळ मात्र तुम्हाला मिळणार नाही. कारण बाकी सगळी साधनं या कलियुगामध्ये लुप्त झाली आहे. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली न घडे साधन, उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा. या कलियुगामध्ये अवघीच साधने, कली लाजविली कीर्तने, म्हणून अनेक नेणोबा साधन, आमुचा विषय हरी कीर्तन. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी नाही का. कारण त्या युगामध्ये त्या साधनाला प्राधान्य होतं. कलियुगामध्ये माणसाला 1,00,000 वर्ष आयुष्य होतं,
मी होतो तेव्हा होतोच ना, नाही का आपण तेव्हा. इथले सगळे उभे असलेले वारकऱ्यांच्या बद्दल बोलतोय बरं का मी. राम अवतारामध्ये तुम्ही आम्ही सगळे वानर होतो, कृष्ण अवतारामध्ये तुम्ही आम्ही सगळे गोपाळ होतो, आणि आता पंढरपुरात पांडुरंग असल्यामुळे तुम्ही आम्ही वारकरी. तुम्ही झाले रामराजे, आम्ही वानरेच्या फौजे. तुम्ही यशोदेचा बाळ, आम्ही नवलक्ष गोपाळ. तुम्ही आले पंढरपुरी, आम्ही झालो वारकरी. होतो होतो ना. पण सत्ययुगामध्ये ध्यानाला प्राधान्य होतं, त्रेतायुगामध्ये यज्ञाला प्राधान्य, द्वापार युगामध्ये परिचर्याला, आणि कलियुगामध्ये नामाला. कृतध्यायते विष्णू त्रेतायाम यजते मखे द्वापारे परिचर्यानाम कलौतो हरी कीर्तन. कारण सत्ययुगामध्ये 1,00,000 वर्ष आयुष्य बरं का, आणि त्रेतायुगामध्ये 1 शून्य कमी झालं, 10,000 वर आलं की. द्वापार युगामध्ये आणखी 1 शून्य कमी झाला, 1,000 वर आलं आयुष्य. आणि कलियुगामध्ये तोही शून्य कमी होऊन कितीवर आलं? 100. अल्प आयुष्य मानव देह शतक गणिले अर्धरात्र काय भजनासी. 100 वर्ष आयुष्य कलियुगामध्ये. आता सगळे मिळून महिला मंडळासकट देवाला प्रार्थना करू, उद्या पांडुरंग परमात्मा विराजमान झाले की देवा शून्य कमी करण्याच्या भानगडीत पडू नका. 10 मध्ये 2च इलेक्शन होतात, बाकीचे पैसे कधी खायचे. म्हणजे त्या युगामध्ये तेवढं आयुष्य असल्या कारणाने तसं साधन होतं. पण या कलियुगामध्ये माणसाचा क्षणाचाही भरोसा नाही, क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध माया तोडा आशा. आणि बाकी सगळी साधनं कठीण आहेत, पण हे नाम साधन जर म्हटलं तर अत्यंत सोपं साधन आहे. सोपे हे साधन लाभ येतो घरा, वाचेसी उच्चारा रामकृष्ण. आणि त्याकरता उद्धाराचं एकमात्र साधन म्हणजे हरीचं नाम आहे. कलिगी उद्धार हरीच्या नामे, याकरता तुम्ही नामचिंतन करा. बरं, एवढंच महत्व आहे का नामाचं? तुकोबारा म्हणतात नाही, आणखी जर महत्व पाहायचं असेल तर याच नामाजवळ 4ही मुक्ती राहतात. मी सांगतो असं नाही, सगळ्या ग्रंथामध्ये त्याचं वर्णन आले. तुका म्हणे नामा पासी 4 मुक्ती, तुका म्हणे नामा पासी 4 मुक्ती, तुका म्हणे नामा पासी 4 मुक्ती, तुका म्हणे नामा पासी 4 मुक्ती. तुका म्हणे नामा पासी 4 मुक्ती, तुका म्हणे नामा पासी 4 मुक्ती, तुका म्हणे नामा पासी 4 मुक्ती, तुका म्हणे नामा पासी 4 मुक्ती. ऐसे बहुग्रंथी बोलिए, ऐसे बहुग्रंथी बोलिए, विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा. हा दुःख सोहळा स्वर्गी नाही, स्वर्गे हा सुख सोहळा स्वर्गी
सुख सोहळा स्वर्गी नाही विठ्ठल विठ्ठल म्हणावे विठ्ठल विठ्ठल म्हणावे तुका म्हणे नामा पाशी मुक्ती ऐसे बहुता ग्रंथी बोलेले. याच नामाजवळ चारही मुक्ती राहतात. मी सांगतो असं नाही, तुकोबरा म्हणतात ऐसे बहुता ग्रंथी बोलेले. आता चार मुक्ती कोणत्या, ते चार मुक्ती सांगायला मला जवळजवळ अर्धा तास लागेल. 12 वाजेपर्यंत आपण बरोबर थांबण्याचा प्रयत्न करू. नाही चालेल ना? तुम्ही चालेल म्हणणार आहे, वरच्या वर मनातल्या मनात नाही म्हणणार. आणि मी तुमच्या मनातलं ओळखतो बरं का. आणि त्याकरता बरोबर 5 मिनिटात थांबणार आहे मी. पण चार मुक्ती सांगतो लगेच पांडुरंगाचं भजन घेऊ संप्रदायपूर्वक. लगेच माऊलीचं 5 मिनिटात इंदोरीकर सारखं सगळं एकदाच घेऊ. चार मुक्ती कोणत्या? सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सैजता. सलोकता म्हणजे देवाच्या लोकाला जाणं. हरिपाठामध्ये याची सगळी प्रमाणं आलेली आहेत. वैकुंठ भुवनी घर केले, वेळ नाही म्हणून आता घेत नाही बरं का. समीपता म्हणजे देवाची जवळीक साधणं. लक्ष्मी वल्लभ तया जवळी. स्वरूपता म्हणजे देवाच्या स्वरूपाला जाणं. चतुर्भुज नर होवनी ठेले. आणि देवच होणं म्हणजे ही सायुज्यता. हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा तया. नामचिंतन केलं की लगेच मोक्षाची प्राप्ती. या चारही मुक्ती नामचिंतनाने प्राप्त होतात. एवढं अगाध सामर्थ्य नामचिंतनात असल्यामुळे तुकोबरा म्हणतात तुम्ही काय करा, करे टाळी बोला मुखी नाम. कोणतं नाम? विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, या तुम्ही या हो. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा हरि रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई, रखुमाई, जय जय विठोबा जय 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही.
होती थोडी थोडी गडबड सुरुवातीला, आता नाही का पहिलं वर्ष आहे. अभंगाचा भावार्थ अल्पमतीप्रमाणे या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे नाही का. वेळही संपुष्टात आलेली माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं ठाऊक आहे आणि तुम्हा सगळ्या मंडळींना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेसे. त्याचं कारण आहे लोक 11पर्यंत थांबत नाही, पण तुम्ही सगळी मंडळी 11:30 वाजले तरी कोणी हल्लं नाही. फार कौतुक करावं असं वाटतं. आमच्याकडे 7 ते 9 करताना असं 9:05 झाले तरी धोतर ओढायची तयारी असते. पण 11:30 नुसतं टायमिंग जरी सांगितलं असतं ना तर अर्धे यातले पळून गेले असते. पण तुम्ही सगळी मंडळी श्रद्धेने भावनेने या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि याचं कारण असं आहे की या संपूर्ण परिवाराला जी भजनाची परंपरा, जी वारकऱ्यांची परंपरा लावलेली ते वैकुंठवासी शनिवार बाबा नाही का. आणि खऱ्या अर्थाने कैलासवासी गजानन हेंदर पाटील यांच्या स्मरणार्थ या मंदिराची उभारणी करणारी आदरणीय श्री विजय वसंत पाटील नाही का यांनी या मंदिराची उभारणी केलेली आहे आणि सगळ्या मंडळीला निमंत्रणही दिलेलं आहे. आणि आपण सुद्धा सगळी मंडळी त्यांच्या निमंत्रणाचा स्वीकार करून या 3 दिवसाच्या कार्यक्रमाला अव्यथपणे उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा ओढल्याबद्दल संपूर्ण श्रोते माई बापाला धन्यवाद देतो. बरं, झालेली सेवा या ठिकाणी पांडुरंगाच्या चरणी समर्पित करण्यापूर्वी हा बोलण्याच्या ओघात जर का काही चुका झाल्या असेल उदाहरणार्थ करणारी क्षमा करा. बालक बोबडावली का वाकोडा चुका पावली ते चोचोकडे मावली तिचे मी म्हणून माझं लेकरू वाचीने बोले तुमचे कृपाळू पंडित दिले ते चैले असे जाणवले या लागी बोललो मी. हे प्रेमाचं बोलणं आहे, अधिकाराचं काय बोलणं आहे नाही का. आणि एक मृदंग वाद्याची परंपरा समजा आहेत आमच्या नाही काय, त्यांना मी ओळखतो पण घरातला परिचय नाही माझा त्यांच्या. शिवपाठ नाही तर बऱ्याच वेळेला कीर्तनात ते वाजवायला होतेच इकडं तिकडं. पण या ठिकाणी आज नाव बघितलं की घरचीच मंडळी आहेत मला सांगितलं आमच्या विजयदादांनी. कारण परंपरा सांभाळणारे तरुण मुलं पाहिजे नाही का. आणि परमार्थ हा तरुणांना शोभतो नाही का. तरुणा भाग्यवंत नटे हरी करतो नाही तर मग नंतर खोकत येऊन लंगडत येऊन त्याचा काही फायदा नसतो. जोपर्यंत जेव्हा हे सगळं सिद्ध आहे त्याच वेळेस तो परमार्थ चांगला होत असतो याने. आणि जवळजवळ या कार्यक्रमाला आपण सर्व मंडळींनी चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला. कार्यक्रमाकरता ज्यांनी विण्याचं अधिष्ठान सांभाळलं तुम्हालाही धन्यवाद. बरं का, आमचे खारभाऊचे विकासदादा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही धन्यवाद देतो. कोण विकासदादा? खारभाऊचे ते वाढू नवकरचे नाही. विकासदादा तर आम्हाला माहिती आहेत खारभाऊचे. त्यांच्या घरी 2-3 वेळा जेवून पण आलो मी नाही का. मला वाटलं घर बदललं का काय. सगळेच मंडळी बरं का. आमचे महादेवजी कचरे असतील आणि त्यांना साथ करणारे विलास महाराज नाही का. आणि तुमचं पण नाही ठेवत आता मच्छिंद्र महाराज असतील. सगळीच मंडळी बरं का. आता त्यांची घेतली म्हणजे तुम्ही म्हणाल आमचं पण घ्यायला पाहिजे होतं. पुन्हा कधी तारीख द्या मग बघू आपण तुमचा कार्यक्रम. कारण ठरलेलं असतं एका म्हणता भले बाकी सहजची निंदिली नाही का. पण सगळ्यांच्या विषयी माझ्या अंतःकरणामध्ये माऊलीसारखा पांडुरंगासारखा आदर आहे. संपूर्ण महिला मंडळ असेल पुरुष मंडळी असतील या ठिकाणी उपस्थित असणारे आदरणीय श्री आमचे राजूजी नाईक नाही का हे उपस्थित आहेत तेव्हा त्यांनाही धन्यवाद देतो. कॅमेरामन तुम्हालाही धन्यवाद नाही का. तेही 2 तास उभे राहिले. टाळ घेतलं असतं तर मग नामचिंत पकडलं असतं. स्पीकरवाले तुम्हालाही धन्यवाद. अतिशय चांगला आवाज दिला नाही का. उद्या हा कार्यक्रम अतिशय जल्लोषात पार पडणार आहे. उद्या आनंदाचा दिवस आणि तसा आजचाही दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे नाही का. मार्गशीर्षातला गुरुवार महिलांच्या दृष्टीने आणि श्री गुरु दत्तात्रयांचा अवतार सुद्धा आजच्या दिवसाला आहे. अतिशय पवित्र असा दिवस आणि त्या दिवसाला पर्वकाळाच्या दिवसाला तुम्हा सगळ्यांना हे श्रवण घडलं आणि मला ही कीर्तन करण्याची ही संधी मिळाली म्हणजे माझ्याकरता खऱ्या अर्थाने परम भाग्याची गोष्ट आहे नाही का. आणि माझं भाग्य आज जास्तच उदयाला आलं. त्याचं कारण हे 3रं चालू आहे. आता तर थकलो मी, आता नाही बोलवत मला. आता विश्रांती घ्यायची पण सकाळी पुन्हा निघायचं लगेच. परत संध्याकाळी पण निघायचं. त्याच्याकरताही प्रारब्ध असावं लागतं. आणि वास्तविक मी काही परमार्थाकरता फार मोठी सायास केले नाही बरं. पण सावळाराम बाबांनी माझ्यावर कृपा केली बरं का. डोंबिवलीच्या कृपया केली संतजनी माझी अलंकारिली म्हणजे त्या पांडुरंगाची कृपा आहे. आपुल्या वळी नाही मी बोलत असं का कृपावंत वाचा त्यांचे. तेव्हा
ज्या संतांनी तुम्हा आम्हाला हे मार्गदर्शन केलं त्यांचं मोठ्या प्रेमाने भजन करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली. तुका म्हणे नामा पाशिचारी मुक्ती यायचे बहुता ग्रंथी बोलियले विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. पुन्हा या ठिकाणी आदरणीय श्री विजय वसंत पाटील यांना पुनश्च धन्यवाद देतो की आपण या कार्यक्रमाचं नियोजन करत असताना अतिशय चांगल्या पद्धतीने केले. नियोजनात कुठल्याही प्रकारची काटकसर नाही, भागवा भागवी अजिबात नाही, करायचं म्हणून नाही तर पांडुरंगाच्या विषयी असणारी श्रद्धा आणि त्या श्रद्धेपोटी अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन केलं. त्याबद्दल धन्यवाद देतो. आणि तुमचा उद्याचा जो अत्यंत पवित्र दिवस आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडो ईश्वरचरणी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. तो का म्हणे जपा मंत्र ते अक्षरी सोपा विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोललेले कोरे वेडे वाकोडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही उच्चारिला ते कारणे आपुला. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही तुका म्हणे